नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। तर आपण जे प्रेस करतो, जे ब्लाउज शिवून झाल्यानंतर प्रेस करतो, तर कटोरी ब्लाउज असू द्या किंवा प्रिन्स कट असू द्या, त्याची जी पुढच्या साईडची जी प्रेस केलेला भाग असतो तो इस्त्री ठेवल्यानंतर चपटा होतो, असा व्यवस्थित येत नाही, फुगीर भाग येत नाही। तर त्यासाठी आपण एक कुशन तयार केलेले आहे। तर ते कसे तयार करायचे हे पाहूयात। चला आता आपण वेळ न करता ते कुशन तयार करूयात। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पहा, त्यासाठी मी कुशन बनवण्यासाठी मी एक डबल घडी घालून घेतलेली आहे, चौकोनी म्हणजे आयताकृती कापड घेतले आणि कफ घेतलेले आहे। ब्लाउजला जो बसवतो तो कफ घेतलाय आणि त्या मापानुसार जसे व्हिडिओ दाखवलेले तसे 1-1 इंचाचे शिलाई मार्जिन सोडून मी आकार टाकून घेतला आणि कट करून घेतले। जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे कट करून घेतले। आता आपल्याला जे कप आहे ते बसवायचे आहे आणि कुशन तयार करायचे आहे। मी हे जे रेडीमेड ब्लाउजला निघालेले कप होते ते घेतलेले आहेत, थोडे कडक राहतात ते। हे पहा, असे 4 पदरी घडी घातली, म्हणजे 4 पदरी कापड घेतलेले आहे, म्हणजे खालचे 2 आणि वरचे 2 असे ह्या पद्धतीने। आपण त्याची शिलाई करूया। पूर्ण जो गोल वरचा भाग फक्त सोडून द्यायचा आणि पूर्ण गोल राऊंड शिलाई करून घ्यायची। पूर्ण शिलाई करून घेतली, पण छोटे छोटे कट्स मारायचे। ह्या पद्धतीने कट मारून घेतले। आता त्याला आतील भाग बाहेर काढून घेऊया। खालच्या साईडला 2 भाग सोडले आणि वरच्या साईडला 2। तुमच्याकडे जाड जर कापड असेल तर तुम्ही 2 पदर घेतले तरी चालते। माझ्याकडे हे कापड थोडे पातळ होते त्यामुळे मी डबल घेतलेले आहे। ह्या पद्धतीने एक कार्डबोर्ड शीट किंवा पत्रिकेचा जो जाड भाग असतो तो कट करून घेतला, त्याच साईजचा। थोडे एक्स्ट्रा जे झाले होते ते कट करून घेतले। त्यामध्ये आपल्याला आता घालून घ्यायचे आहे या पद्धतीने, म्हणजे खालचा भाग जो असतो तो व्यवस्थित आणि टाईट राहतो। असे व्यवस्थित घालून घेतले। आता आपल्याला खालचा भाग सोडून द्यायचा आणि वरचे 2 सोडायचे आणि मधल्या भागात आपण एकदम खालच्या भागात घातलेले आहे। आता त्याच्या मधल्या भागात घालायचे। ते कफ आहे ते कफ ठेवून घ्यायचे, एकदम सेंटरला असे ठेवायचे, म्हणजे आपली जी कुशन आहे ते एकदम व्यवस्थित तयार होते। कुशन असे एकदम सेंटरला ठेवून जे चिंध्या म्हणजे कतरण असतात आपले ब्लाउजचे उरलेले ते कशात ठेवलेले आहे, मी कप मध्ये ठेवलेले आहे, घातलेला आहे, म्हणजे असं सरळ ठेवायला कप आणि त्याच्यामध्ये असे कफ जे चिंध्या कफ मध्ये असे चिंध्या घालून घेतल्यात आणि चिंध्या ज्या आहेत असं दाबून दाबून घालायच्या, म्हणजे असं जी कुशन आहे ते एकदम टाईट होते आणि प्रेस करायला एकदम व्यवस्थित येते। या पद्धतीने मी चिंध्या पूर्ण आतमध्ये घालून घेतल्या। चिंध्या भरून झालेल्या आहेत। आता खालची साईड जी आहे ते आपल्याला हाताने सुई दोऱ्याच्या सहाय्याने शिवून घ्यायची आहे। जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे असे दुमडून घ्यायचे, असे व्यवस्थित असे दुमडून घ्यायचे आणि शिवून घ्यायचे। ह्या पद्धतीने सुई दोऱ्याच्या सहाय्याने असे आडे टाकून घेतले, म्हणजे असे कुशन जे आहे ते व्यवस्थित आणि पॅक होऊन जाते। हा खूप सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे आणि आपण जी प्रेस करतो ती प्रेस पण एकदम व्यवस्थित होते। पफ छान येतो, असे ह्या पद्धतीने जर प्रेस केले तर पफ छान येतो। जो आपण ब्लाउज तर एकदम व्यवस्थित झालेले असते, पण पफ आपण अशीच आधी इस्त्री केली तर पफ येत नाही, त्यामुळे ह्या पद्धतीने प्रेस करून घ्यायची। खूप सुंदर आणि व्यवस्थित आणि फिनिशिंगने ब्लाउज जे आहे ते फिनिशिंग दिसते। खालची साईड जी आहे ते आपली जी पूर्ण शिवून तयार झालेली आहे, म्हणजे आपण कुशन जे आहे ते रेडी झालेले आहे। आता आपण प्रेस करताना पाहूया ही म्हणजे कशी प्रेस करायची, याच्यावर ठेवून जे ब्लाउज आहे ते कसे प्रेस करायचे। खूप सुंदर झालेले आहे। खाली असे कुशन ठेवायचे आणि त्याच्यावर असा प्रिन्सेस कटचा भाग जो आहे तो ठेवून घ्यायचा आणि इस्त्री फिरवून घ्यायची। पहा, खूप सुंदर इस्त्री होते आणि एकदम ब्लाउज जे आहे ते एकदम फिनिशिंगने दिसते। पहा, जशी मी इस्त्री केलेली आहे त्या पद्धतीने इस्त्री करून घ्यायची। चला, तर हा व्हिडिओ जर आवडला असेल, थोडा जर युजफुल वाटला तर एक लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय। श्री स्वामी समर्थ।